बाकीपूर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा विजय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला तर धक्का होताच, पण त्याच्यापेक्षा जास्त धक्का बिहारमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, या दोन्ही पक्षांसाठी फार मोठा धक्का मानला जातो. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांना फारसं यश आलं नाही. त्यांनी बिहारमधल्या सर्व जागा लढवल्या, पण अत्यंत कमी मतं त्यांच्या उमेदवाराला मिळाले. प्रशांत किशोर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फारसं यश आलं नसलं तरी बाकीपूरसारख्या भाजपच्या गड असलेल्या मतदारसंघामध्ये ते उभे राहिले आणि या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करून ते आता आमदार झालेले आहेत. हा जो बिहारच्या राजकारणामध्ये नवा बदल झालेला आहे, हा नवा बदल तर भाजपसाठी सुद्धा धक्का आहे. कारण भाजपचे मुख्यमंत्री आहेत, बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, त्या मतदारसंघातले पूर्वीचे आमदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अशा परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांचा विजय होणं, याचा अर्थ बिहारच्या राजकारणामध्ये एक नवा भिडू जो आहे, तो नवा भिडू तयार होणं आहे. आणि बिहारच्या राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष जर नवा भिडू म्हणून उदयाला आला, तर बिहारच्या राजकारणामध्ये असलेले जे दोन भिडू आहेत, राष्ट्रीय जनता दल जो लालू प्रसाद यादव यांचा आहे, त्यांचा पुत्र तो पक्ष चालवतो, आणि दुसरा पक्ष आहे नितीश कुमार, जे दोन्ही पक्ष कधी काळी एकत्र होते, त्याच्यातला एक पक्ष आता भाजपसोबत जुळलेला आहे, एक विरोधामध्ये आहे. या दोन्ही पक्षांना हा इशारा आहे. कारण जर बिहारच्या राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष जर नवा पर्याय लोकांसमोर उभा राहिला, तर या दोन्ही पक्षांचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. किंवा जनसुराज हा जो पक्ष आहे, तो बिहारच्या राजकारणामध्ये या दोन्ही पक्षांची जागा जो आहे, तो दोन्ही पक्षांची जागा घेऊ शकतो. कारण या दोन्ही पक्षांची जी वोट बँक आहे, विशेषतः ओबीसी असेल, मुस्लिम असेल किंवा अतिमागास जाती आहेत, यांच्यामध्ये देखील प्रशांत किशोर यांनी बऱ्यापैकी आपला जम जो आहे, तो जम बसवलेला आहे.